सायखेडा येथे सुरू असलेल्या 10 दिवसीय भव्य ब्रह्मोत्सव सोहळ्यात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी नारदीय कीर्तनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय. श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर सायखेडा येथे आयोजित या कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. महंत श्री 1008 कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या ब्रह्मोत्सवात हरिभक्त परायण चंद्रशेखर अभ्यंकर यांनी वंदे मातरम या विषयावर आधारित नारदीय कीर्तन सादर केले. त्यांच्या प्रभावी वाणी, ओजस्वी निरूपण आणि राष्ट्रभक्तीपर संदेशामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. कीर्तनात भक्ती, राष्ट्रप्रेम आणि संस्कार यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. बालाजी भगवान संस्थानाच्या वतीने आयोजित या ब्रह्मोत्सवात दररोज विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असून पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होत आहेत. आयोजकांनी उर्वरित कार्यक्रमांसाठीही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. आज या ब्रह्मोत्सव सोहळ्यामध्ये सायखेडा गावकऱ्यांनी वंदे मातरमचं महत्त्व आणि वंदे मातरम हे का मंत्र बनला हे सांगण्यासाठी मला संधी दिली आणि त्यानिमित्ताने माझाही अभ्यास घडला. याबद्दल मी सगळ्या सायखेडकरांचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. अशाच तऱ्हेचे सुंदर सुंदर कार्यक्रम त्यांनी अशा महोत्सवातून ठेवावेत अशी एक इच्छा व्यक्त करतो. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म, त्वं हि प्राणा शरीरे बाहुते, तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती. तुम्हारी प्रतिमा गढ़ी मंदिरे मंदिरे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमला अमला अतुला सुजला सुफला मातरम वंदे मातरम वंदे मातरम. श्याम राम सरला सुस्मिता भूषिता धरणी धरणी मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. वंदे भारत माता की. आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की वंदे मातरम आतापर्यंत आम्ही शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी तिथपर्यंतच म्हणत होतो, मग पुढचीही कुठचे शब्द काढले? तर ते पुढचे कुठचे शब्द काढलेले नाहीयेत. मूळचं जे गीत आहे ते जे मी आत्ता आपण म्हटलं ते म्हटलेलं आहे. आपल्या भारतीयांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय असेल तर ते वैशिष्ट्य हे आहे की आपण आपल्या देशाला देश न मानता माता म्हणून मानतो. बरोबर आहे. माझ्यापेक्षा वयाने तुम्ही खूप मोठे आहात. तुम्ही कधी ऐकलं का जपानी माता की जय? गुरुजी कधी ऐकलात का अमेरिका माता की जय? तुम्ही ऐकलत का आजी कधी जर्मनी माता की जय? पण संपूर्ण जगाने हजारो वर्षांपासून
काय ऐकलं तर भारत माता की, भारत माता की, हे आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. भारत माता की जयचा हा एक दुसरा प्रकार काय आहे तर वंदे मातरम. दुसरा प्रकार काय आहे वंदे मातरम. आपल्याकडे वेदांमध्ये एक श्लोक आहे, एतद देश प्रसूतस्य, या देशांमध्ये जन्माला येण्या इतकं भाग्याचं दुसरं काहीही नाही. संपूर्ण जगामध्ये काय सांगितलं जातं तर सर्वात प्रथम जे वाङ्मय निर्मिती झाली, जे काही लिखित वाङ्मय म्हणा किंवा मौखिक वाङ्मय म्हणा किंवा विचार म्हणून जो काही जगामध्ये दिला गेला, तो सर्वात प्रथम जर कोणी दिला असेल तर तो आपल्या हिंदुस्थानाने म्हणजेच भारत देशाने दिलेला आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की या देशात जन्म घेणं हे कित्येक पिढ्यांच्या पुण्याईचं आपलं लक्षण आहे. आपल्याकडे कीर्तनातून आपल्याकडे सगळ्यांना सांगितलं जातं की 84 लक्ष योनी फेरी घातल्यानंतर या मनुष्य देहा आपल्याला प्राप्त होतो. सगळे कीर्तनकार आपल्या कीर्तनातून सांगतात की नाही की मनुष्य देहाची प्राप्ती कधी होते तर त्या 84 लक्ष योनीमधून फिरून झाल्यानंतर त्यातूनही तुमचं पुण्य शिल्लक असेल तर तुम्हाला नरदेहाची प्राप्ती होते. आणि मग या नरदेहाची प्राप्ती होते तर त्या नरदेहाचं सार्थक जर कुठे असेल तर साहजिकच आहे, वेदांमध्ये म्हटलेलं आहे की या नरदेहाचं सार्थक या आपल्या मातृभूमीची, या आपल्या हिंदुस्थानची, या आपल्या भारत मातेची सेवा करण्यातच आहे. आणि मग सेवा करण्यासाठी सर्वात प्रथम काय सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, सगळ्यात प्रथम नमन करा. सगळ्यात प्रथम तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल किंवा काहीही प्राप्त करायचं असेल तर समोरच्या व्यक्तीला सर्वप्रथम शरण जा किंवा त्या व्यक्तीला वंदन करा, नमस्कार करा. आणि त्याच 2 शब्दांमध्ये झालेलं रूपांतर काय असेल तर वंदे. वंदे. सगळे जेवून आलेत का? नाही जेवलेले का? अरे अरे, भंडारा ठेवलाय पण तो परवाच्या दिवशी आहे. पण जेवलेत ना सकाळी नक्की? मग आवाज जोरात येऊ दे, वंदे. असं म्हणजे मला सुद्धा वाटेल नाही तर थोड्या वेळाने तुम्ही मला बोलवायला लागाल मला खाली उतरता नाही येणार. त्यामुळे सगळ्यांनी जोरदार म्हणा वंदे. वंदे मातरम हे म्हटल्यानंतर पायाच्या नखापासून ते शिखेपर्यंत संपूर्ण सर्वांगामध्ये एक चैतन्य सळसळून जातं. तुम्ही कधी असं आहे का वंदे मातरम वंदे मातरम असं म्हटलं तर कसं वाटेल? 2 ठेवून जेवायचं असं वाटेल की नाही? पण एखाद्याने म्हटलं वंदे की आपण जोरात म्हणणार मातरम, बरोबर की नाही? म्हणजे वंदे मातरम म्हटल्यामुळे जो काही मरगळलेपणा आहे, जो काही हरून गेल्याचा एक प्रकारची मानसिकता असते, त्या मानसिकतेतून सकारात्मक दिशेने आपला प्रवास सुरू होतो. त्याच शब्द 2 काय आहेत तर त्यांचं नाव आहे वंदे. या वंदे मातरम मध्ये एवढी सगळी ताकद, एवढी सगळी शक्ती ही भरलेली आहे. आणि म्हणून वंदे मातरम हे संपूर्णपणे म्हटलं जावं असा अध्यादेश आपल्या भारत सरकारने गेल्याच आठवड्यामध्ये प्रस्तुत केलेला आहे. बरोबर सांगतो ना मी? वर्तमानपत्र किंवा बातम्या ज्या ऐकतात त्यांना माहितीये. आणि त्याच्यावरून गोंधळ पण काही जणांनी घातला, संपूर्ण वंदे मातरम कशाला म्हटलं पाहिजे, नुसतं आहे तेवढं ठीक आहे. आणि त्याचं कारण काय सांगायला लागले? काही कारण सांगायला लागली. एकदा कारण सांगायला सुरुवात झाली ना की त्याला अंतच नसतो. बरोबर आहे की नाही? आपण मुलाला सांगतो जा रे बाळा चहा करायचा होता, साखर संपली, जा ना जरा बाजारातून जाऊन साखर घेऊन ये. मग त्याला जायचं नसतं कारण त्याला मोबाईलमध्ये बघायचं असतं. तो मोबाईलमध्ये बसलेला असतो. मोबाईल सोडून आईचं काम करायला जायचं कसं शक्य आहे? मग तो म्हणतो अगं आई दुकान बंद असेल. अरे दुकान कसं बंद असेल? आता 4 वाजून गेलेले, दुकान बंद व्हायला काय झालंय? जा तुला. पण मग पैसे नाही दिलेस तू? हा मी पैसे देते. हा मग तू पैसे दे ना. हा अरे पिशवी घेतली का? पिशवी नाही घेतलेली. आजकाल सवय झाली सगळ्यांना, कारण दुकानदार तिकडे प्लास्टिकची पिशवी देतो.
आणि प्लॅस्टिकची पिशवी वापरून आपल्याच गटारांमध्ये ती तुंबते, गटारं तुंबतात, पावसाळ्यात चालणं मुश्किल होऊन जातं. मुंबईमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या गटारात अडकल्यामुळे एक डॉक्टर अख्खा गटारात पडून गेलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. सांगायचं ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.